तुम्ही बघताय तुमच्या समोर सूप आहे, एक असं डमरू सारखं भांड आहे. काय करायचंय, मी 1 2 3 म्हटल्यानंतर हे जे भांड आहे ते असं डोक्यावरती ठेवायचे, असं डोक्यावरती ठेवायचे. सूप घ्यायचे आणि एक एक फूल घ्यायचे, ते इथे ठेवायचे आणि बरोबर हे फूल या भांड्यामध्ये असं टाकायचं. हे असं, हे बात आहे ना. 2 मिनिटामध्ये जी दाहीच्या दाही फुलं आपल्या ह्या वरच्या भांड्यामध्ये टाकेल ती असणार आहे विजेती. या पहिल्या खेळासाठी कुठल्या टीमला जादूची छडी वापरायची आहे? तुम्हाला वापरायची जादूची छडी, कारण तुमचे गुण दुप्पट होणार आहेत. आपल्या पहिल्या खेळासाठी टीम मैत्री जादूची छडी वापरणार आहे. 1 2 3. उडवायचंय ते असं. झालं. हा, हात वरती करायचे. हा, आणि वेळ संपलेली आहे. आणि निर्णय असा आहे की जी विजेती टीम आहे, ज्या टीमने दाहीच्या दाही फुलं त्या आपल्या वरच्या भांड्यामध्ये व्यवस्थित गोळा केलेली आहेत, ती टीम आहे टीम सवंगडी, जिला मिळत आहेत 30 गुण. त्यानंतरची टीम आहे टीम सोबती, ज्यांनी 8 फुलं बरोबर आपल्या वरच्या टोपलीमध्ये गोळा केलेली आहेत. तुम्हाला मिळत आहेत 20 गुण. टीम मैत्री त्यांनी 5 फुलं गोळा केलेली आहेत. तुम्हाला मिळालेले आहेत 10 गुण. आणि त्यानंतरची शेवटची जोडी आहे टीम दोस्ती, ज्यांनी 4 फुलं गोळा केलेली आहेत. त्यामुळे तुमच्या टीमला मिळत आहेत 0 0. आणि मैत्री टीमने सांगितलेलं की आम्हाला जादूची छडी वापरायची, त्यामुळे तुम्ही आता जादूची छडी वापरू शकता. छडीची कमाल, गुणांची कमाल. छडीची कमाल, गुणांची कमाल. बघूया आता स्कोर बोर्ड आपल्याला काय सांगतोय. आत्ताच्या गुणसंख्येनुसार आघाडीवरती आहे टीम सवंगडी. एकदा जोरदार तयार झाल्या पाहिजे. ताई, तुझं नाव सांग बरं. सौ रुपाली संतोष मोकाशी. असं काय झालं होतं की म्हणजे असं वाटलं की ही माझी अगदी छान घट्ट मैत्रीण होऊ शकते किंवा सखी होऊ शकते? सर 2.5 वर्ष झाले आईला कॅन्सर झाला होता माझ्या. तर भाऊ आणि वहिनी आहेत, पण भाऊचा जॉब असल्यामुळं भाऊ सकाळी गेला की संध्याकाळी जायचा. पण तिच्या हॉस्पिटलपासून सगळं सर मीच एकटीने पाहिलेलं. पण त्या काळामध्ये मला 2 मुलं, हिला 2 मुली आणि सासू सासरे असा आमचा परिवार. तर त्याच्यामध्ये सर मी एकदा सकाळी निघून गेले ना हॉस्पिटलला की माझं येण्याचं घरी कधी कोणत्या वेळेला मी येईल सांगता येत नव्हतं. माझं सगळं म्हणजे मी आई नव्हते घरामध्ये, पण माझ्या मुलांसाठी आई म्हणून सगळं करू लागली. अगदी मी येऊ घरी नाही येऊ, अगदी झोपायला घरी आले तरी चालेल, पण मला खूप छान सपोर्ट खूप मिळाला सर. मी खूप मनानी नाही पण अगदी इतकं जिव्हाळ्याने नाती जपलं आणि मला सख्खी बहीण मिळाल्यासारखं झालं सर. आणि अजूनही मला तिच्याशिवाय खरंच करमत नाही. कुठंही जावं मी तिला घेतल्याशिवाय मी कुठंच जात नाही. तिचे सुद्धा डोळे पाणावले. काय सांगशील ताई? मी लग्न होऊन घरात आले त्यावेळेस सासरचं वातावरण म्हणजे थोडंसं स्ट्रिक्टलीच होतं माझ्यासाठी, कारण नवीन माणसं होती, मला काही कल्पना नव्हती. पण मला ताईंनी आणि त्यांनी मला सांगितलं मला ताई नको म्हणू, माई म्हण. माईंनी मला खूप समजून घेतलं सगळ्याच बाबतीत. वा वा, खूप छान, खूप छान वाटतं. आणि मला असं वाटतं हे जे तुमचं बॉन्डिंग आहे ना, हे खूप छान आहे आणि असंच आयुष्यभर राहू द्या. एक छान मिठी मारा मग दोघींनी एकमेकांना. ओ हो, ये बात ये. हा,